नमस्कार मंडळी, मी अनुजा। आज आपण हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मंगल संस्कार अन्नप्राशन याबद्दल जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात 16 संस्कार सांगितले गेले आहेत, जे मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर होतात, अगदी जन्मापूर्वीपासून मृत्यूपर्यंत। त्यातलाच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे अन्नप्राशन संस्कार। अन्न म्हणजे धान्य किंवा अन्नपदार्थ, प्राशन म्हणजे सेवन करणे, म्हणजेच बाळाला पहिल्यांदा अन्न देण्याचा संस्कार। हा संस्कार बाळाच्या 5व्या, 7व्या किंवा 9व्या महिन्यात केला जातो, कारण या वयात बाळाची पचनशक्ती वाढते आणि तो हळूहळू आईच्या दुधाबरोबर इतर अन्नही घेऊ शकतो। या दिवशी घरात किंवा मंदिरात पूजा अर्चा केली जाते। बाळाला पारंपरिक कपडे घातले जातात। पूजा करून देवाला नैवेद्य दाखवून वडील किंवा आजोबा बाळाला पहिला घास देतात। साधारणतः खीर, शुद्ध तुपातला भात, मध किंवा गोड पदार्थ थोड्या प्रमाणात सोन्याच्या किंवा चांदीच्या चमच्याने बाळाला खाऊ घालतात। सोन्याचा किंवा चांदीचा चमचा वापरण्याचं कारण म्हणजे हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। घरातील वडीलधारी मंडळी बाळाला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात। अन्नप्राशन हा फक्त पहिला अन्न देण्याचा विधी नसून तो बाळाच्या जीवनातील एक नवा अध्याय असतो। अन्नप्राशन संस्काराच्या वेळी वस्तुचयन हा विधीसुद्धा केला जातो। या दिवशी बाळाच्या समोर पुस्तक, पैसा, धान्य, फुलं अशा वस्तू ठेवल्या जातात। बाळ जी वस्तू निवडतो त्यावरून त्याच्या भविष्यातील स्वभाव आणि आवडीचे भाकीत केलं जातं। उदाहरणार्थ, पुस्तक म्हणजे ज्ञान, पैसा म्हणजे समृद्धी आणि फूल म्हणजे भक्तिभाव। तुमच्या घरातील अन्नप्राशन ही सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो हीच शुभेच्छा। धन्यवाद।